ओके, वेलकम गाइस, वेलकम टू ऑफिसर्स करियर अकॅडमी यूट्यूब चॅनल. आज तारीख आहे 8 जून 2020 आणि आजही आपण रोजच्या प्रमाणे बघणार आहोत द हिंदू ट्युटोरियलचं इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन, वर्ड टू वर्ड, फ्रेज टू फ्रेज, क्लॉज टू क्लॉज आणि सेंटेन्स टू सेंटेन्स. तर याचा वापर करताना एक तर पहिल्यांदा हे जसंच्या तसं लिहायचं आणि मग हे व्हिडिओ ऐकून समजून घ्यायचं आणि मग प्रत्येक सेंटेन्स जोपर्यंत एका दमात म्हणता येत नाही तोपर्यंत मोठ्याने वाचायचा, मनातल्या मनात नाही, मोठ्याने वाचायचं. ठीक आहे. आणि हे मी जसंच्या तसं द हिंदूचं ट्युटोरियल कॉपी केलेलं आहे, फक्त त्याचे सेंटेन्सेस वेगवेगळे करून त्याला नंबर्स दिले. त्याच्यामुळं इथंच वाचलं तरी चालेल, इथंच पॉज करू करू फॉरवर्ड करू करू वाचायचं. ओके, तर कळून जाईल. ओके, दुसरीकडे कुठं वाचायची गरज नाही. ठीक आहे, चला. प्रॉफिट नॉट प्रॉफिटियरिंग ऑन रेग्युलेशन ऑफ कोविड-19 टेस्टिंग चार्जेस. ओके, तर हे असं. याशिवाय तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स करून विचार, चला मी बाकी सांगतच जाईल. पण व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हिट द बेल आयकॉन, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओज पोहोचतील. ओके, तर प्रॉफिट, नफा, नॉट प्रॉफिटियरिंग, नफेखोरी नाही. नफा असावा पण नफेखोरी नसावी. कोविड-19 टेस्टिंग चार्जेसच्या रेग्युलेशनवरती हे आर्टिकल. States have done well to step in to regulate charges for COVID-19 care in private hospitals. काय राज्यांनी चांगलं केलेलं आहे. हॅव डन वेल, राज्यांनी चांगलं केलेलं आहे. टू स्टेप इन मध्ये उडी घेण्या बाबतीत. कशासाठी उडी घेण्याबाबतीत? टू रेग्युलेट चार्जेस फॉर कोविड-19 केअर, कोविड-19 ची काळजी घेण्यासाठीचे चार्जेस रेग्युलेट करण्याबाबतीत, ते चार्जेस नियमन करण्याबाबतीत इन प्रायव्हेट हॉस्पिटल्स. मग काय, प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये कोविड-19 ची काळजी घेण्याकरिताचे चार्जेसचे नियमन करण्याकरता उडी घेऊन स्टेट्सनं चांगलं केलेलं आहे. The role of the state as a big brother is problematic, and yet only a vigilant, just state can temper the avaricious excesses in the society it governs. काय, the role of the state as a big brother is problematic. राज्याचा रोल एक मोठा भाऊ म्हणून प्रॉब्लेमॅटिक आहे. अँड येट, आणि तरी सुद्धा, ओनली अ व्हिजिलंट जस्ट स्टेट, आणि तरी सुद्धा फक्त एक दक्ष आणि न्यायी राज्यच कॅन टेम्पर, न्यायी राज्यच टेम्पर करू शकेल, म्हणजे संथ करू शकेल. संथ करू शकेल. काय संथ करू शकेल? द ॲव्हॅरिशियस एक्सेसेस. ॲव्हॅरिशियस म्हणजे विनाकारण पसरणारे, अविचारी, अविचारी. ॲव्हॅरिशियस म्हणजे अविचारी. एक्सेसेस, एक्सेसेस म्हणजे त्याला मराठी शब्द काय असेल बघा, अतिरेक. अविचारी अतिरेक टेम्पर करू शकेल त्या सोसायटीमध्ये ज्याला ते गोहन करते. काय, राज्य, ज्याला ते राज्य गोहन करते त्या सोसायटीमध्ये अविचारी अतिरेक संथ करू शकेल, टेम्पर करू शकेल फक्त एक दक्ष आणि न्यायी राज्य. The move by certain states to regulate hospital fees charged in the private sector for COVID-19 care falls square in this category. काय, the move by certain states, ते पाऊल, ते मूव, ते पाऊल, काही राज्यांद्वारे हॉस्पिटल फीस रेग्युलेट करण्याचं पाऊल. काही राज्याद्वारे ते पाऊल हॉस्पिटल फीस रेग्युलेट करण्याचं. कोणती फीस? चार्ज इन द प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरमध्ये चार्ज होणारी फॉर कोविड-19 केअर, कोविड-19 केअरसाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चार्ज होणारी फी, हॉस्पिटल फीस रेग्युलेट करण्याचं काही राज्याचं मूव फॉल्स, ते पाऊल पडते एकदम बरोबर या कॅटेगरीमध्ये. फॉल्स स्क्वेअर इन दिस कॅटेगरी, म्हणजे एकदम पूर्णपणे या कॅटेगरीमध्ये पडते. कोणत्या कॅटेगरीमध्ये? की राज्य बिग ब्रदर म्हणून प्रॉब्लेमॅटिक आहे पण तरी सुद्धा दक्ष आणि न्यायी राज्य चांगलं, असं ह्या कॅटेगरीमध्ये. Bombarded with reports about exorbitant bills being raised in the private sector for hospital care of persons who tested positive for COVID-19, a few states decided to get involved, rightly so,
and set a cap on the tariff that can be charged by private hospitals. काय? Bombarded with reports about exorbitant bills being raised in the private sector for hospital care of persons who tested positive for COVID-19. Bombarded with reports. रिपोर्ट्स न बंबार्ड झालेल्या, बंबार्डेडला काय म्हणता येईल? गोळीबार, बॉम्ब टाकणे म्हणजे बॉम्बार्डेड, गोळीबार. रिपोर्ट्सने गोळीबार झालेल्या. कोणत्या रिपोर्ट्सने? अबाउट एक्झॉर्बिटंट बिल. एक्झॉर्बिटंट म्हणजे अति वाढलेले, अतिशय वाढलेले. एक्झॉर्बिटंट बिल, अतोनात वाढलेल्या बिलनं गोळीबार झालेले. मग आता बिल्स, गोळीबार झालेले रिपोर्ट्सनी, अतिशय जास्त बिलाच्या रिपोर्ट्सनी, जे बिंग रेज्ड, जे वाढवल्या जातात इन द प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, फॉर हॉस्पिटल केअर ऑफ पर्सन्स. प्रायव्हेट सेक्टरमध्ये हॉस्पिटल केअरसाठी, अशा पर्सन्ससाठी जे पॉझिटिव्ह टेस्ट झाले कोविड-19 साठी, म्हणजे कोविड-19 साठी पॉझिटिव्ह टेस्ट झाले होते, म्हणजे ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, अशा लोकांच्या हॉस्पिटल केअरसाठी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे बिल अतिशय जास्त प्रमाणात वाढवल्या जातात, अशा रिपोर्ट्सने गोळीबार होऊन, म्हणजे अशा रिपोर्ट धडाधडा येऊन किंवा आल्यामुळे फ्यू स्टेट्स डिसाइडेड टू गेट इन्व्हॉल्ड, की काही राज्यांनी ठरवलं याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं, आणि राईटली सो, चांगलं योग्यपणेच. अँड सेट अ कॅप ऑन द टॅरिफ दॅट कॅन बी चार्ज बाय प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि सेट केला कॅप, आणि एक पातळी ठरवली टॅरिफ वरती, जी चार्ज केल्या जाऊ शकेल प्रायव्हेट हॉस्पिटल द्वारे. टॅरिफ म्हणजे बिल, बिलावरती पातळी ठरवली की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चार्ज केल्या जाऊ शकते तेवढी, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त टॅरिफ नाही लावणार, अशी सोय केली स्टेट्सने. इन सम इन्स्टन्सेस, काही वेळामध्ये, द इंडियन मेडिकल असोसिएशन ऑल्सो प्रेड फॉर इंटरव्हेन्शन बाय द गव्हर्नमेंट टू रेग्युलेट दिस. काय? काही वेळा, इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा प्रार्थना केली याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याची सरकारांद्वारे, हे रेग्युलेट करण्याकरता, म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा रिक्वेस्ट केली होती. महाराष्ट्र वॉज द फर्स्ट टू फिक्स अ टॅरिफ, फॉलोड बाय गुजरात अँड तामिळनाडू, 3 ऑफ द स्टेट्स सीइंग अ हाय नंबर ऑफ कोविड-19 इन्फेक्शन्स. काय? महाराष्ट्र पहिलं राज्य होतं हे दर फिक्स करणारं, ज्याचा पाठलाग केला गेला गुजरात आणि तामिळनाडूद्वारे. आणि हे 3 राज्य ज्यांनी बघितलं आहे, जे बघत आहेत कोविड-19 चे हाय नंबर ऑफ इन्फेक्शन्स. Okay. For the initial part of the epidemic, it was the state that was the primary testing agent and caregiver for all COVID-19 cases. इपिडेमिकच्या पहिल्या पार्टमध्ये किंवा इपिडेमिकच्या पहिल्या पार्टसाठी ते होतं राज्य जे प्रायमरी टेस्टिंग एजंट होतं आणि केअर गिव्हरही होतं सगळ्या कोविड-19 केसेससाठी. ॲट दॅट स्टेज, त्या स्टेजला फ्यू प्रायव्हेट हॉस्पिटल्स इफ एनी वेअर इन द फ्रंट लाईन ऑफ द बॅटल. त्यावेळी फ्यू, बघा इथं फ्यू नाही, फक्त फ्यू, म्हणजे नसल्याजोगे प्रायव्हेट हॉस्पिटल्स होते. काय? त्यावेळी नसण्याजोगे प्रायव्हेट हॉस्पिटल्स होते. काही इफ एनी, जर असतीलच तर नसण्याजोगे प्रायव्हेट हॉस्पिटल्स होते फ्रंट लाईन मध्ये ह्या बॅटलचे. All tests were initially done by the government, and anyone who tested positive was shifted to a government hospital for isolation and treatment. काय? सगळ्या टेस्ट ह्या सुरुवातीला केल्या जात होत्या गव्हर्नमेंटद्वारे, आणि जो कोणी पॉझिटिव्ह टेस्ट होईल त्याला शिफ्ट केला जात होतं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनसाठी आणि ट्रीटमेंटसाठी. However, as the number of cases increased, naturally calling all hands to the deck means the significant involvement of the private sector. काय? However, कसंही असलं तरी, as the number of cases increased, जसं केसेसची संख्या वाढली, नॅचरली कॉलिंग ऑल हँड्स टू द डेक मीट, जशी केसेसची संख्या वाढली, नॅचरली निसर्गतः सगळे हात टेबलावर बोलवणं म्हणजे
सिग्निफिकंट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द प्रायव्हेट सेक्टर. सगळे हात टेबलावर बनवणं म्हणजे एक सिग्निफिकंट पद्धतीमध्ये प्रायव्हेट सेक्टरची इन्व्हॉल्वमेंट होती त्या. म्हणजे आता सगळ्या लोकांची मदत पाहिजे बाबा, त्यावेळी मग नॅचरली प्रायव्हेट सेक्टरची मदत घेतली गेली. कंप्लेंट्स ऑफ ओव्हर चार्जिंग फॉलोड, आणि मग प्रायव्हेट सेक्टर आले की ओव्हर चार्जिंगच्या कंप्लेंट्सनी त्याचा पाठलाग केला. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला घेतलं आणि मग त्याच्यानंतर ओव्हर चार्जिंगच्या कंप्लेंट्स येऊ लागल्या. मीडिया रिपोर्ट्स रिव्हील्ड डिफरंट रेट्स अक्रॉस द कंट्री, बट कॉस्ट वेर अपवर्ड्स ऑफ ₹7 lakh for a minimum 14-day period of hospitalization, even for mildly symptomatic or asymptomatic patients. काय मीडिया रिपोर्ट्सने रिव्हील केलं, मीडिया रिपोर्ट्सने उघडं केलं डिफरन्शियल रेट्स अक्रॉस कंट्री. राष्ट्रभर म्हणजे देशभर वेगवेगळे दर मीडिया रिपोर्ट्सने उघडे केले. पण कॉस्ट वेर अपवर्ड्स, पण किमती होत्या 7 लाखापेक्षाही पुढे, अपवर्ड्स 7 लाखाही पुढे. फॉर अ मिनिमम 14-day पिरियड ऑफ हॉस्पिटलायझेशन, मिनिमम 14 दिवसाच्या हॉस्पिटलसाठी 7 लाखाच्या पुढे किमती होत्या. इवन फॉर हॉस्पिटलायझेशन मिनिमम 14 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन, इवन फॉर माइल्डली सिम्टोमॅटिक ऑर असिम्टोमॅटिक पेशंट. म्हणजे एकदम कमी सिम्टम असलेल्याही आणि काहीच असिम्टोमॅटिक सिम्टम नसलेल्याही पेशंट करता मिनिमम 14 दिवसाच्या हॉस्पिटलायझेशन करता सुद्धा किमती ह्या 7 लाखापेक्षा जास्त होत्या. इफ इंटेन्सिव्ह केअर युनिट इज वॉरंटेड, then the rates would be much higher. जर इंटेन्सिव्ह केअर युनिट मधली काळजी, जर इंटेन्सिव्ह केअर युनिट मधली काळजी जर वॉरंटेड असेल म्हणजे गरजेची असेल, then the rates would be much higher, आणि मग रेट तेव्हा अधिकच जास्त असतील. The state's intervention could not have been delayed any further. काय स्टेटचं इंटरव्हेन्शन याच्यापेक्षा जास्त उशिरा होऊ शकला नसतं. म्हणजे उशीर करून काही कामाचं नव्हतं, तर योग्य वेळी इंटरव्हेन्शन केलं स्टेटनं, असं त्याचं म्हणणं. In fact, in retrospect, the strategy employed by the central government to cap the price of tests for COVID-19 at ₹4,500 in private labs could have been used to regulate private hospitals' charges too. काय in fact, खरं म्हणजे इन रेट्रोस्पेक्ट म्हणजे मागे बघता, खरं म्हणजे रेट्रोस्पेक्टला मराठीत चांगला शब्द दुसरा कुठला आहे का? पूर्व परीक्षण, काय असलं वापरत नाही आता. खरं म्हणजे मागे वळून पाहता, द स्ट्रॅटेजी एम्प्लॉयड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंटनं वापरलेली स्ट्रॅटेजी, कोणती स्ट्रॅटेजी? टू कॅप द प्राइस ऑफ टेस्ट फॉर कोविड-19 टेस्ट साठीची प्राइस कॅप करण्याची स्ट्रॅटेजी ॲट 4,500, 4,500 ला कोविड-19च्या टेस्टची प्राइस फिक्स करायची, कॅप करायची, फिक्स करायची स्ट्रॅटेजी इन प्रायव्हेट लॅब्स. प्रायव्हेट लॅबमध्ये 4,500 ची प्राइस फिक्स करायची स्ट्रॅटेजी. ती स्ट्रॅटेजी कुड हॅव बीन युज्ड, ती स्ट्रॅटेजी वापरल्या जाऊ शकली असती टू रेग्युलेट प्रायव्हेट हॉस्पिटल चार्जेस टू, प्रायव्हेट हॉस्पिटल्सचे चार्जेस रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा ती स्ट्रॅटेजी वापरली जाऊ शकली असती. Hospitals have been graded into categories depending on facilities provided, with reasonable rates fixed per day for each category. काय हॉस्पिटल्स हॅव बीन ग्रेडेड, हॉस्पिटल्सला ग्रेड केल्या गेलं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, डिपेंडिंग ऑन द फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड, की कशा फॅसिलिटीज ते प्रोव्हाइड केल्या, त्यांच्याद्वारे केल्या जातात याच्यावरून विथ रिजनेबल रेट्स फिक्स्ड पर डे फॉर इच कॅटेगरी. मग प्रत्येक कॅटेगरीसाठी पर दिवसाकरता योग्य ते दर फिक्स करून, योग्य ते दर फिक्स करून कशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात त्याच्यावर अवलंबून हॉस्पिटल्सला वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ग्रेड केल्या गेला. ICU rates are naturally higher, and states have specified that private hospitals should follow the tariff for beds or they could be charged for violations. काय ICU rates are naturally higher, ICU rates हे निसर्गातच जास्त आहे, आणि स्टेट्स हॅव स्पेसिफाईड दॅट, आणि राज्यांनी स्पष्ट केलं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स शुड फॉलो द टॅरिफ फॉर बेड्स, की प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी फॉलो करायला पाहिजे बेडसाठीचा दर. अदरवाइज नाहीतर दे कुड बी चार्ज फॉर व्हायलेशन, नाहीतर
त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्या जाईल व्हायलेशनसाठी, म्हणजे भंगांसाठी, नियम भंगांसाठी. ठीक आहे. व्हायलेशनला मराठीत शब्द काय? ठीक आहे. व्हायलेशन्सला शब्द उल्लंघनासाठी. Making it a participatory process, the private sector was also co-opted into discussions on tariff. मेकिंग इट अ पार्टिसिपेटरी प्रोसेस, ह्या प्रोसेसला पार्टिसिपेटरी बनवत, म्हणजे सगळ्यांच्या सहमतीची बनवत. द प्रायव्हेट सेक्टर वॉज ऑल्सो को ऑप्टेड, प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा बोलवण्यात आलं होतं डिस्कशन्स मध्ये या दरावरच्या. तामिळनाडू हॅज ऑल्सो फिक्स्ड सेपरेट टॅरिफ फॉर बेनिफिशरीज अंडर द चीफ मिनिस्टर्स कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स स्कीम, not subsumed under the central insurance scheme, making it easy for patients from lower income groups to access private care treatments for COVID-19. काय तामिळनाडूने सुद्धा फिक्स केलं, तामिळनाडू हॅज ऑल्सो फिक्स, तामिळनाडू सुद्धा फिक्स केलं अ सेपरेट टॅरिफ, एक वेगळी किंमत फिक्स केली तामिळनाडूनं फॉर बेनिफिशरीज अंडर द चीफ मिनिस्टर्स कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स स्कीम. तामिळनाडूने सुद्धा वेगळे दर फिक्स केले अशा लाभार्थ्यांसाठी, फॉर लाभार्थ्यांसाठी अंडर द चीफ मिनिस्टर्स कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स स्कीम. चीफ मिनिस्टरच्या कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स स्कीम खालच्या लाभार्थ्यांसाठी तामिळनाडूनं सुद्धा वेगळे दर फिक्स केले. आता नाऊ सबज्युम्ड अंडर द सेंट्रल इन्शुरन्स स्कीम, मग ही चीफ मिनिस्टरची कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स स्कीम जी सध्या अंतर्भावित केल्या गेलेली आहे सेंट्रल इन्शुरन्स स्कीमच्या खाली, म्हणजे आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं या स्टेट गव्हर्नमेंटच्या इन्शुरन्स स्कीमला सबज्युम करून टाकलेलं आहे, ती त्याच्या हाताखाली घेतलेली आहे. मग काय, तामिळनाडूने सुद्धा चीफ मिनिस्टरच्या या स्कीमच्या लाभार्थ्यांसाठी वेगळे दर फिक्स केले होते. मेकिंग इट इझी फॉर पेशंट्स, मग त्या पेशंट्सला सोपं करत, काय, फ्रॉम लोअर इन्कम ग्रुप्स, म्हणजे लोअर इन्कम ग्रुप्स मधल्या पेशंट्सला सोपं करत, टू ऍक्सेस प्रायव्हेट केअर ट्रीटमेंट्स फॉर कोविड-19, कोविड-19 साठीची ट्रीटमेंट, प्रायव्हेट केअर ट्रीटमेंट ऍक्सेस करण्याकरता, मिळवण्याकरता लोअर इन्कम ग्रुपच्या पेशंट्सला सोपं करत तामिळनाडूने सुद्धा ह्या इन्शुरन्स स्कीमच्या लाभार्थ्यांसाठी वेगळे दर फिक्स केले होते. It has also refixed the rate for testing in a private lab at ₹3,000 per test. काय, it has also refixed the rate, त्याने परत रिफिक्सही केलं दर, त्याने म्हणजे तामिळनाडूनेच ते दर परत एकदा ठरवले फॉर टेस्टिंगसाठी इन अ प्रायव्हेट लॅब मध्ये ॲट ₹3,000 पर टेस्ट, प्रत्येक टेस्टला 3,000 रुपये असं प्रायव्हेट लॅबमध्ये टेस्टिंगसाठी सुद्धा त्यांनी दर परत फिक्स केले. फर्दर वॉचफुलनेस शुड कंटिन्यू ऑन द पार्ट ऑफ द स्टेट बट शॉन ऑफ हाय हँडेडनेस. काय, फर्दर वॉचफुलनेस, परत याच्या पुढे दक्षता कंटिन्यू असायला पाहिजे ऑन द पार्ट ऑफ द स्टेटद्वारे, ऑन द पार्ट ऑफ द परत दक्षता राज्यांद्वारे असायलाच पाहिजे, राज्यांद्वारे परत यापुढेही राज्यांद्वारे दक्षता असायलाच पाहिजे. बट शॉन ऑफ हाय हँडेडनेस, पण शॉन ऑफ म्हणजे सोडून, हाय हँडेडनेसला सोडून, हाय हँडेडनेस काय म्हणता येईल की कडकपणा सोडून, म्हणजे जर राज्य घुसलं तर मग ते जरा जास्तच कडक निर्णय घेईल, तर तो कडकपणा सोडून दक्षता चालूच असायला पाहिजे. Staying alive to the hardships of its people, it must ensure that the harsh times are not further exacerbated by profiteering. काय, staying alive, जिवंत राहत, कशाला जिवंत राहत, टू द हार्डशिप्स ऑफ इट्स पीपल, त्यांच्या म्हणजे राज्यांच्या लोकांच्या हार्डशिप्सला म्हणजे अडचणींना जिवंत राहत, म्हणजे तिकडे लक्ष देत. इट मस्ट इन्शुअर, राज्याने, मग त्या राज्याने इन्शुअर करायलाच पाहिजे, खात्री करायलाच पाहिजे की द हार्श टाइम्स आर नॉट फर्दर एक्झार्बेटेड, म्हणजे हे जे काही कठीण वेळा आहेत
त्या परत एक्झासर्बेटेड नाही व्हायला पाहिजे, परत वाढायला नाही पाहिजे बाय प्रॉफिटेरिंग, नफेखोरीनं परत वाढायला नाही पाहिजे. ओके, तर असं बाकी काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारत चला. पण व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हिट द बेल आयकॉन. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. सी यू नेक्स्ट टाइम.